एक गोंधळ
बसले राहते भाग्यवंता घरी येते अंबाबाई भाग्यवंता घरी येते अंबाबाई लय ग आनंदान माय गुणगोविंदान लय ग तुझी भाकर घाल ग अंबाबाई तुझी सावली घाल मूर्ती तुझी जपते जीवा फाड तिला जीवानं भावनेनं पूजा हे अंबाबाईला नीतिमतानं भजा ज्यानं भजलं तिला नीतिमतानं त्याला मायनं दिली दोन्ही हातानं जगरात मूर्ती तुझी जपते जीवा फाड
पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते तुळजापुराच्या अंबिकाला मी करतो या वंदन तुळजापुराच्या अंबिकाला मी करतो या वंदन या शिवाजी महाराजांना राखली देशाची शान शिवाजी महाराजांना राखली देशाची जय 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 जय
ज्यावेळेस जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवबा का पडलाय का, कसे जन्माला आले शिवबा आणि शिवबाची सीमा कशी होती ऐका. टाळ्या त्या जिजाऊ मातासाठी. ज्यावेळेस जिजाऊ माता काशी विश्वनाथाच्या दर्शनाला निघाली, गजर गर्जना करत त्या काशीला जाऊ लागली. ऐका शिवा नाव का पडला त्या शिवाजी महाराजांचं. जिजाऊ माता हर हर महादेव हर हर महादेव भगवान शंकराच्या दर्शनाला निघाली. गर्भात शिवा आणि श्रीराज माता जिजाऊच्या आई साहेबाच्या समोर भगवान काशी विश्वनाथाचं मंदिर उद्ध्वस्त करू लागले. ते शिवा भगवान शंकराचं मंदिर जोडू लागले. जिजाऊ माता पाहू लागली आणि त्याच समयाला भगवान शंकराच्या पिंडावर हात ठेवली. हे भगवान शंकरा, हे शिवा, मी तुला वटी बसते मागणी मागते रे देवा. माझ्या गर्भात येणारा संतान तुझं नाव शिव आणि त्या तुझ्या नावानं माझ्या गर्भात बाळ वाढवते. आज माझ्या गर्वानं माझ्या डोळ्यानं मंदिर तोडता पाहिलं आणि असं पुत्रवीर जन्माला घालते की मंदिर तोडणाऱ्याचे हात तोडावं. छत्रपती शिवाजी ऐका. सगळ्या मायला विनंती करतो, आपल्या लेकराला खेळणं देऊ नका, मोबाईल देऊ नका. लेकराच्या हातात धर्म रक्षण करण्याची संभाषण बोल छत्रपती शिवाजी महाराज. लेकरं राहिलं तर राहिलं, जगाला गेलं तर गेलं, त्याचा विचार न करता आई जगदंबाच्या धडीचं जगदंबाच्या धडीत त्या जिजाऊ मातानं छत्रपती शिवाजीला टाकलं. काय केली आहे का, जिजाऊ माता बाळात पण झाली. 5 दिवस झाले. 5व्या दिवशी जिजाऊ माता बाळात पण झाल्या दिवशी शिवनेरीवर जन्म झाला त्या रायबाचं आणि जन्म झाल्या 5व्या दिवशी त्या गडाला आक्रमण झालं. कडकड 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 लागला आणि गरजत असताना 5 दिवसाची बाळातली शिवबाला वटीतनं काढली. माझ्या जिजाऊ मातासाठी टाळ्या. कडक होती देवी. अरे 5 दिवसाच्या शिवबाला अरे 5 दिवसाच्या शिवबाला आपल्या मोलकर्णीच्या वटीत टाकली, कमर बांधली, हातात तलवार घेतली आणि युद्धाला मालकी निघाली. ऐका, तुम्ही पुण्या वाघिणीचे लेकरं, पुण्या वाघिणीचे लेकरं ऐका. त्या जिजामाईचे तुम्ही लेकी आहात. 5 दिवसाची बाळातली उठली आणि धर्म युद्धाला निघाली. आणि आमची लेक त्या मायचे केस भद्राव, लेकीचे भद्राव. बोल भवानी माता.
मोलकरीचे लेकर आपण वाघाचे लेकर आणि त्या जिजाऊ मातानं 5 दिवसाचं बाळपण टाकली. मोलकरीच्या वटीत लेकरू दिली आणि धर्माला युद्धाला निघाली. युद्ध केली, युद्ध करून गडावर चढली. त्या मोलकर्णीच्या हातात शिवा होते. शिवा रडू लागली. आईची आठवण येऊ लागली. 5 दिवसाचा बाळ भोक्याजून गेला. त्या मोलकर्णीची माया जागी झाली, तिची ममता जागी झाली आणि त्या शिवाला आपलं पाना पाजवली. काय केली जिजाऊ माता आहे का? त्या शिवाला दासीनं दूध पाजवली. आपलं पाजवल्याबरोबर जिजाऊ माता गड जिंकली, गडावर आली, शस्त्र टाकली आणि शिवाकडे गेली, बाळाला घेतली आणि मोलकर्णीनं पाय धरली. आई साहेब मला क्षमा करा. का ग? माझी ममता जागी झाली बाळ रडत असताना आणि मी दूध पाजवले, काय हरकत नाही म्हणली. आणि त्या 5 दिवसाच्या शिवाला वटीत घेतली आणि तोंडात हे बोट घातली. बघा किती कडक होती देवी. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखात बोट घातली. 5 दिवसाच्या बाळात जिजाऊ माता बोट घालून जेवढं मोलकर्णीचं दूध पिलं होतं तेवढी उलटी करायला लागली. पाय धरली आणि विचारली, आई साहेब हे काय करता? बाळाच्या मुखात तुम्ही बोट घालता? आणि त्या जिजाऊ माता सांगितली, अगं तुझं दूध पिल्याबद्दल मला काही हे नाही, पण दासीचं दूध पिल्यावर ह्यानं दासत्व करलं, ह्याला राजा करायचं धर्मरक्षण, वाघिणीचं दूध पाजवा लागेल. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर संभाजी महाराज. अरे त्या संभाजी महाराज कसे होते आहे का? त्या संभाजी महाराजाला कैद केलं. आता ब्रेक देतो, ब्रेक घेतल्यावर पाणी कसा चित्तपणे ऐका. आणि त्या धर्मवीर संभाजी महाराजाला कैद केलं यवन समाजानं आणि कैद करून एका काल कोठीत टाकलं आणि त्या काल कोठीला 8 दरवाजे आणि 8 दरवाजाच्या बाहेर एक उपाशी वाघाला कैद केलं. आणि त्या उपाशी वाघाला 8 दिवस भोजन दिले नाही, पाणी दिले नाही, काही दिले नाही. त्या संभाजी महाराजाला वाढद्या 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 महाराजाला मारण्यासाठी यवन समाजानं त्या वाघाला कैद केलं. रोज एक दरवाजा खोलू लागले, वाघाला उपाशी ठेवली. 8 दरवाजे उघडले, संभाजी महाराजाला बांधलेला आणि 8व्या दरवाजा उघडल्याबरोबर वाघ खोताळला आणि त्या संभाजी महाराजावर आग पडून पडला. आणि त्या संभाजी महाराजानं त्या वाघाचे डोळे असे पाय धरले आणि या नेत्रात संभाजी महाराज पाहिले आणि पाहिल्याबरोबर वाघाची भूक तुटली. वाघ शांत झाला
डोळ्यात वाघ पाहिलं, वाघानं डोळ्यात नजर मिळाल्यावर वाघाचं सगळं जिरालं. वाघाला वाघ लागते. आणि त्या संभाजी महाराजांना वाघाचे दोन्ही पाय धरले आणि नेत्रात नेत्र पाहिले आणि वाघ थंड पडला आणि वाघ संभाजी महाराजांचे पाय चाटू लागला, रडू लागला. महाराज, मी तुम्हाला एक विनंती करतो. ऐका, वाघ काय बोलला? तुम्ही म्हणता वाघ बोलतोय का? आम्हाला पुत्र नीट बोलणार, आमचे गुण तसे. अरे तसं पवित्र कुळ नाही लागतंय. वाघ काय देव बोलतोय. बोल भवानी माता की. संभाजी महाराजाला वाघ पाय चाटू लागला आणि रडू लागला आणि त्याचा पाय चाटण्याचा भाव संभाजी महाराजाला कळाला. वाघ म्हणू लागला, महाराज, आता मी जर तुम्हाला खाल्लो नाही तर हे यवन समाजाचे मला मारल, हे पापी लोक मला मारल. त्या पाप्याच्या हाती मरण्याऐवजी तुमच्यासारख्या धर्मरक्षणाच्या हाती मरो आणि तुमच्या हाताने मला मरण यावं. वाघ कुणाला म्हणलं? संभाजी महाराजांना. तुमच्या हाती मला मरण यावं, मी मोक्ष पदाला जाईल म्हणलं. आणि त्या वाघानं संभाजी महाराजांचे पाय चाटत असताना संभाजी महाराज वाघावर बसले आणि त्या वाघाचे तोंड फाडून त्याला शांत केले. शिवाजी महाराज कसे होते? एक यवन समाजातली सून कैद झाली, मुस्लिम धर्मातली एक सून कैद झाली शिवाजी महाराजांच्या ताब्यात आणि त्या सुनाला स्वतःची बहीण समजून जपसलं. अशी माझी राह. एकदा टाळ्या त्या राजासाठी. आणि त्या शिवाजी महाराजांना त्या मुस्लिमाच्या सुनाला 8 दिवस आपल्या घरी ठेवलं आणि 8 बायकापैकी 4थ्या बायकोला बोलवलं. शिवाजी राहायला 8 बायका आणि 8 बायकापैकी 4थ्या बायकोला बोलवलं आणि त्या मुस्लिम समाजाच्या सुनाला वटी भरायला लावलं. वटी भरून तिला पातळ नेसून तिला पालखीत बसवलं आणि पालखीत आपला खांदा दिला. कारण बाई कोणाची असो, बाई बाई आहे. पाल भवानी माता की. शिवाचे पाय पडले. बाबा, अरे दादा, मी तुला खरा भाऊ मानले रे. हे शिवराया, मी तुला भाऊ मानले रे दादा. मला काहीच वाटलं नाही तुझ्या इथं राहिल्यानंतर. मला माझ्या घरी राहिल्यासारखं वाटलं रे दादा. पण तुला एक सांगते रे, मला सोडाय तू ये रे दादा, मला सोडाय तू ये रे दादा. तेव्हा शिवरायाने म्हणलं, माझे 8 मावळे तुझ्यासोबत पाठवतो आणि 8 मावळेची आत्मा, शरीर त्यांचा आहे पण आत्मा माझा आहे. छत्रपती शिवाजी महाराज. शिवबा मेले ना, ज्या दिवशी शिवबा निज धामाला गेले, अरे तुम्ही आम्ही पाया पडणं नवल नाही. अनेक मुसलमानांना नमाज वाचलं आणि शिवराय जात असताना त्या अल्लाहला म्हणलं, अल्लाह आज जन्नत के दरवाजे खोल दे. तेरे
दरबार में शेर बनता है। शिवाशाधीश राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। एक लक्षात ठेवा,
शिवाजी महाराज